गाईज आपल्याला भेटले गणपती बाप्पा मंगल कार्यालयामध्ये दिसली मग आपल्याला फुल चायनीज भावनं दिला तडका आणि येते ब्लॉग मध्ये मज्जा. तर पहा संपूर्ण ब्लॉग. तर गाईज सेटअप होता मस्त. तर हॅलो गाईज, माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे. तुमचा भाऊ आणि दादा आणि ताई आले होते मग मंगल कार्यालयामध्ये. आपल्याला दिलं होतं इन्व्हिटेशन. बिना इन्व्हिटेशनचा आपण काही येऊ नाही शकत. आपण केली फक्त आपली पेट पूजापासून सुरुवात. ते पहा तुम्ही. नवरी आणि नवरदेवाला पाहायच्या पहिलेच आपण केली आपल्या पेट पूजापासून सुरुवात. जाताना भेटले आपल्याला गणपती बाप्पा. राहू द्या म्हटलं आपल्यावर आशीर्वाद. ठीक आहे बाळा, राहू देतो. इकडे ताई वगैरे फोटोशूट करत होते पण तुमचा भाऊ घुसला होता पेट पूजा कराय. होती फुल गर्दीन गाईज. तुमच्या भावाने घेतली मग नूडल्स. तुम्हाला पण आवडत असतील नूडल्स तर घरी आणून खा मग नूडल्स. आणि भाऊने दिला तडका. गाईज होती फुल पब्लिक आणि तुमच्या भावाचं पोट काय भरलं नव्हतं चायनीज न. तर तुमच्या भावाने केली मग आपल्या पेट पूजापासून सुरुवात. खाण्यामध्ये एवढं काय होतं ना गाईज, ते तुम्हाला पण सांगून मग होतो हैराण. इकडे आपले वेटर भाऊ देऊ लागले आईस्क्रीम. पण तुमच्या भावाची पेट पूजाच नाही झाली तर घेऊ शकत नाही आईस्क्रीम. आवडती असतील गुपचूप तर या मग राधाकृष्ण लॉन मध्ये खायला. पेट पूजा झाली आणि गरमीमध्ये पण होतं मग थंड आईस्क्रीम. गाईज तुम्ही पण पाहत असाल बुट्टी भरून ब्लॉग तर करून द्या आपल्या छोट्या भावाला मग सबस्क्राईब. नवरी आणि नवरदेवाचं लग्न झालं ना आपण आलो फक्त पेट पूजा आणि होती फुल पब्लिक. ताई आपल्याकडे पाहू लागली रागाने. मला वाटलं येऊन हाणते आपल्याला आता, कारण की तुमचा भाऊ दिसू लागला लय शरीफ. पण इकडे आपली छोटीशी दीदी मस्त खाऊ लागली आईस्क्रीम. दीदी खाऊ लागली आईस्क्रीम आणि आपण घेतला एक छोटासा व्हिडिओ, कारण की छोटे बच्चे राहतात दिल के सच्चे. गाईज तुमच्या भावाला करायचा होता ब्लॉग शूट आणि तुमचा भाऊ जाऊ लागला मग नवरी आणि नवरदेवाकडे. राधाकृष्ण लॉन मध्ये होती फुल पब्लिक आणि तुमचा भाऊ दिसू लागला गंजेटी. म्हणून केला आपण बाहेरूनच व्हिडिओ शूट. जेटी म्हणजे आपण दाढी वगैरे केली नव्हती बरं का. गाईज आपण खरं सांगू का, बिना बुलाय मेहमान आपण गेलो होतो बरं का. इकडे आपली ताई वगैरे करू लागले मग फोटो शूट. तर आपण घेतला मग एक छोटासा ब्लॉग. राधाकृष्ण लॉन मध्ये होती फुल पब्लिक. आता सर्वांनी केली होती पेट पूजा आणि रात्रीचे वाजले होते मग 11. तर सर्वजण आता जाऊ लागले मग घरी. पण बिचारे नवरी आणि नवरदेव आणि कॅमेरामॅन करू लागला मग फोटो. नवरी आणि नवरदेवाला दिला मग आपण आशीर्वाद आणि इकडे आपला डीजे वाले बाबू मग वाजू लागला. तेलगू होतं गाणं. आपण निघालो मग सरळ रस्त्यानं. इकडे छोटासा भाऊ काढू लागला फोटो शूट आणि आपण घेतला मग एक छोटासा ब्लॉग. घेतल्यानंतर आपण निघालो पुढे आपल्याला दिसला मग मस्त झरणा. इकडे आपल्या 3 ताई बसून खाऊ लागली मग करू लागली पेट पूजा. नवरी नवरदेव राहिले तिकडं, पण इकडे आपल्या ताई करू लागल्या पेट पूजा. तुमच्या भावाला करायची होती माल सेट पण आपली सिंगलच जिंदगी मस्त आहे यार. गाईज राधाकृष्ण लॉन हे बुट्टीबोरी मधलं फेमस लॉन आहे. इथे फुल पब्लिक येतं आणि फक्त लग्न कराय आणि पेट पूजा कराय बरं का. आता आपल्याला आठवला होता लहानपणचा दिवस. आपल्याला दिसू लागलं मग इकडे मोठं ग्राउंड. तर खेळाव म्हटलं क्रिकेट पण आपल्याजवळ नव्हती बॅट बॉल. गाईज बॅट बॉल नव्हते म्हणून काय झालं, पण इकडे आपले छोटे भाऊ आणि छोटे बहीण खेळू लागले. कारण की आपण झालतो फक्त 20 वर्षाचा तर आपण हे खेळू शकत नव्हतो. पाहूनच आपण आनंद लुटला. पण आपल्याला आली होती मज्जा. गाईज आपण आलो होतो ताई आणि दादा सोबत. त्यांची आपल्याला करायची होती फोटोशूट आणि इकडे ताई आणि दादा देऊ लागले मग पोज. ताई आणि दादाने दिली मस्त पोज आणि आपण काढू लागलो मग फोटो छान. आपल्याला दिसलं मग इकडे एक कमळ दिसू लागला व्हाईट आणि तुमचा भाऊ दिसू लागला आज काळा. तर हे काय आहे गाईज, तुम्ही एकदा नक्कीच सांगा राजकुमारचं मग कमेंट मध्ये. आपल्याला जायचं होतं घरी ना आपण काढला मग बाप्पापाशी फोटो. तर गाईज आपल्याला जायचं होतं आता घरी, कारण की रात्रीचे वाजले होते 12 आणि आपल्याला जायचं होतं आता घरी. नसता गेलो नसतो घरी तर आपल्याला पडत होते दंडे. तर तुम्ही मधातला पण माहोल बघू शकता. खूप डिझाईन भारी पण केले होतं. राधाकृष्ण लॉन हे सर्वात भारी आहे बुट्टीबोरी मधलं. गाईज तुम्ही पण कधी बिना आधार कार्डचे जर गेले तर सर्वात पहिले करायची मग पेट पूजा. तर गाईज आपण भेटूया मग पुढच्या ब्लॉग मध्ये. पण ब्लॉग कसा होता